मीट द गिम्पमध्ये आपले स्वागत. हे ट्युटोरियल उत्तरेकडील जर्मनीच्या ब्रीमेनमधील रॉल्फ स्टायनॉट यांच्याद्वारे निर्मित आहे. मला न्यूयॉर्कमध्ये जेसनद्वारे एक मेल मिळाला आहे आणि त्याने मी ट्रिप्टिक्स सुरू करण्याच्या अगोदर ते करण्याची एक वेगळी पद्धत शोधण्यासाठी ट्रिप्टिक्सचा कार्यक्रम थांबविला आणि त्याला लेयर मास्क वापरासहित एक वेगळी पद्धत सापडली आणि मला ते तुम्हाला या ट्युटोरियलमध्ये दाखवायला हवे. जेसनने ट्रिप्टिक्ससाठी वापरलेल्या इमेज मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण तो सहजपणे उपलब्ध नसलेल्या इमेज वापरत होता, म्हणून मी त्या वापरू शकत नाही. ट्रिप्टिक्स करण्यासाठी लेयर मास्क वापरणे खूप सोपे आहे. मी लेयर मास्क वापरण्याबद्दलची संकल्पना किंचित बदलली आहे. मला आश्चर्य आहे की ही कल्पना आधी का नाही मिळाली आणि मला येथे असलेल्या 3 छायाचित्रासहित ट्रिप्टिक करायचे आहे. मला ही इमेज डाव्या बाजूला हवी आहे. ही दुसरी मध्यभागी आणि ही उजव्या बाजूला हवी. मला ही फ्रेम कशाने तरी बदलायची आहे जी या इमेजला योग्य दिसेल. आपण पाहू की हे कसे कार्य करेल. आता मी येथे असलेल्या इमेज सहित ट्रिप्टिक्स बनविण्यास सुरू करू शकते. मी फोरग्राउंड मधून टूलबॉक्स विंडो मिळविण्यासाठी टॅब दाबते. नवीन इमेज बनविण्यासाठी फाईलवर क्लिक करून न्यू निवडा. आपल्याला रुंदीची डिफॉल्ट व्हॅल्यू 3400 आणि लांबी 1200 मिळेल. माझ्याकडे 1000 बाय 1000 च्या 3 इमेजेस आहेत. त्यामध्ये 100 पिक्सेल्स काठ आहे. चला पाहू ते कसे कार्य करते ते. या इमेजला नवीन इमेजमध्ये घेण्यासाठी टूलबॉक्स वरून या इमेजच्या बॅकग्राउंड लेयरला येथे माझ्या नवीन इमेजमध्ये ड्रॅग करते आणि तुम्हाला येथे बॅकग्राउंड कॉपी मिळेल. ही माझी डावी इमेज होती म्हणून मी यास लेफ्ट नाव देते आणि टायपिंग नंतर मी एंटर दाबते. ही इमेज डाव्या बाजूला असायला हवी आणि पुढील इमेज उजव्या बाजूला असायला हवी. मी त्याच पद्धतीने इमेज ओढते आणि त्यास अनुक्रमे राइट नाव देते. आणि ही तिसरी इमेज आहे आणि ही माझी मध्य विंडो असेल. या इमेजला नवीन इमेजवर ओढा आणि या लेयरला सेंटर नाव द्या. मी उजवी आणि मध्य लेयर अदृश्य करते आणि आता मला लेफ्ट लेयर किंचित खाली स्केल करायची आहे आणि जेव्हा मी खाली किंचित झूम करते, समजा 10%, तुम्ही या लेयरची काठ पाहू शकता आणि इमेजची पूर्ण चौकट पाहिल्या जाऊ शकते. आणि आता मूव टूल निवडते म्हणजे मी ही इमेज हलवून किंचित ऍडजस्ट करू शकते. इमेज हलत नाही कारण मी सेंटर लेयर निवडली होती. आता मी लेफ्ट लेयर निवडते आणि त्यास हलवा आणि बॉटल जागेवर आणा. मला ही लेयर किंचित खाली स्केल करायची आहे तर टूलबॉक्स वरून स्केल टूल निवडा. टूल इन्फो वर जा. ऍस्पेक्ट रेशो वर क्लिक करा आणि प्रिव्ह्यू मध्ये मी इमेज पर्याय निवडते आणि आता मी लेयर मध्ये क्लिक करते आणि इन्फो विंडोला बाजूला घेते आणि त्यास कोपऱ्यावरून कमी करते. अधिक जास्त किंवा थोडे कमी. मी ही इमेज ओढू शकते. मी यास हव्या त्या ठिकाणी ठेवू शकते
आणि मला येथे यावर काही गाईडलाईन्स ठेवायला हव्या. मी ही इमेज 100% ने झूम करते आणि सर्वात वर डाव्या कोपऱ्यावर जाते. आता मी गाईडलाईन्स साठी रुलरला येथे खाली ओढते. मी अचंबित आहे की मी रुलर का नाही हलवू शकत आणि येथे एक पर्याय आहे. मूव द ऍक्टिव्ह लेयर यास निवडल्यास मी ऍक्टिव्ह लेयर निवडू शकते. लेयर सुरक्षित करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. आणि मी उजव्या बाजूवर चौकटीचा आकार 100 निवडते आणि मी खाली जाते. त्यास मी 1100 मध्ये सेट करते आणि उजव्या बाजूवर मी यास 1100 रूपात सेट करते. चौकट माझ्या इमेजसाठी आहे. शिफ्ट कंट्रोल ई हे मला संपूर्ण इमेज देते आणि आता ऍक्टिव्ह लेयर पर्याय निवडा. आणि झूम रेशो मध्ये मी 10% निवडते. मला 13% निवडायला हवे आणि हे पुरे आहे. मी स्केल टूलवर क्लिक करते आणि ऍस्पेक्ट रेशो तसाच ठेवा आणि या स्केल विंडोला चौकटीच्या बाहेर ओढते. मी ही इमेज स्केल करते. ही इमेज मला कुठे ठेवायची आहे हे पाहण्यासाठी आता माझ्याकडे चौकट आहे आणि मला यास किंचित लहान बनवावे लागेल कारण मला येथे इमेजमध्ये ग्लासच्या छटा हव्या आहेत. आता मी स्केलवर क्लिक करते आणि मला स्केल्ड इमेज मिळाली आहे. इमेजच्या भोवताली चौकट मिळविण्यासाठी मी ऍड अ लेयर मास्क वर क्लिक करते आणि मी माझ्या लेयर मास्कला काळे करते म्हणजेच फुल ट्रान्सपरन्सी आणि केवळ ऍड वर क्लिक करा. तर आता मी येथे काठाच्या आत एक आयत निवडते आणि आयतला पांढऱ्याने भरते. मी पांढरा रंग यावर येथे घेते आणि तुम्ही पाहू शकता की बॉटल आता दिसत आहे आणि येथील चौकट पूर्ण करण्यासाठी मी यामध्ये झूम करते आणि मी लेयर मास्कवर अनियमित स्ट्रोक्स सहित पांढऱ्याने पेंट करेल. ते करण्यासाठी मी ब्रश टूल निवडते. येथे डायलॉग वर जा आणि येथे पेंटिंगसाठी एक सॉफ्ट ब्रश निवडा. पेंटिंग करण्यापूर्वी मला शिफ्ट कंट्रोल ए दाबून माझी निवड डिसिलेक्ट करावी लागेल आणि आता मी पांढऱ्याने पेंटिंग सुरू करू शकते. पांढरा निवडलेला आहे आणि आता मी पांढऱ्याने येथे भोवती पेंट करते आणि तुम्ही पाहाल जेव्हा मी लेयर मास्क वर पांढरी पेंटिंग करते मी खाली इमेज दर्शवित आहे आणि पेंटिंग अनियमित आहे परंतु ठीक आहे. मी आता वेगवेगळे ब्रश निवडत आहे. मला असे वाटते हा अधिक चांगला आहे. मला एक धूसर कोपरा मिळाला आहे. मला इमेजमध्ये 100% झूम करायला हवे म्हणजे तुम्ही हे पाहू शकता. मला येथे धूसर अशी काठ मिळाली आहे आणि यावर मी 2 वेळा पेंटिंग करून यास अधिक धूसर बनविणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की काठ अधिक अनियमित होत आहे
कदाचित येथे हा चुकीचा टूल असेल, परंतु तुम्ही विविध टूल्स पाहू शकता आणि मला आता या इमेजमध्ये तीक्ष्ण करायचे आहे. तुम्ही तपासू शकता की मी आताही लेयर मास्कवर कार्य करीत आहे. तुम्ही येथे तपासू शकता लेयर मास्क येथे पांढऱ्या सहित निवडलेला आहे. फिल्टर्स, ब्लर, गॉसियन ब्लर वर क्लिक करा. मी येथे उच्च ब्लर काउंट निवडते आणि मला असे वाटते की हे ठीक आहे. आणि आता माझ्याकडे येथे भोवताली खरोखर धुसर काठ आहे. चला संपूर्ण इमेज पाहू. Shift Ctrl E. माझ्याकडे ट्रिप्टिकचा पहिला भाग आहे. मी इतर समान पद्धतीने करेन. मी इतर इमेज सहित पूर्ण केले आहे आणि तुम्ही येथे पाहू शकता की मी रुलर्सवर अति पेंट केले आहे आणि मी ते येथेही करू शकते. आता मला रुलर्स काढून टाकायचे आहेत आणि हे करण्याची नवीन पद्धत म्हणजे इमेज गाईड्स वर जा आणि येथे मी सर्व गाईड्स काढू शकते आणि मी हे शोधून काढले आहे की मी येथे एक नवीन गाईड करू शकते आणि जागेस संख्यात्मक दृष्ट्या निवडू शकते. हा पर्याय असणे आश्चर्यजनक आहे. गिम्प मध्ये अनेक पर्याय आहे, त्यापैकी तुम्ही सर्व लक्षात ठेवू शकत नाही. व्ह्यू वर जा आणि लेयर बाउंड्रीला डिसिलेक्ट करा. मला ही बॉटल अधिक वर कोपऱ्यात हवी आहे. येथे अधिक स्पेस आहे आणि येथे कमी आहे. उजवी आणि मधली इमेज येथे उजव्या कोपऱ्याजवळ आहे, परंतु ही बॉटल तेथे वर असायला हवी. मी संपूर्ण स्क्रीन मोड वरून जाईल. मी सेंटर आणि राइट लेयर डिसिलेक्ट करते आणि लेफ्ट लेयरवर लक्ष केंद्रित करते. मला गायडन्ससाठी रुलर्सची आवश्यकता आहे. इमेज, गाईड्स, न्यू गाईड वर क्लिक करा आणि हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये 100 टाइप करा. पुन्हा इमेज, गाईड्स, न्यू गाईड वर जा. वर्टिकल पोझिशन मध्ये 100 निवडा आणि आता मी माझे मूव टूल निवडते. पर्यायांवर जा. मूव द एक्टिव्ह लेयर निवडा आणि हे केवळ येथे वर हलवा. मी येथे चुकी केली आहे म्हणून Ctrl Z दाबून स्टेप अंडू करते आणि येथे तुम्ही पाहू शकता मास्क निवडलेला आहे. मला लेयर हलवायचा आहे. आता मी इमेज निवडते आणि मी यास केवळ वर घेते आणि मास्कला त्यासहित हलवते. मला मास्क लॉक करण्याचा कोणताही मार्ग मिळाला नाही, परंतु मी त्यास दुरुस्त करू शकते. मी लेयर मास्क निवडते आणि पुन्हा लेयर मास्क येथे माझ्या कोपऱ्यात ओढते. आता हे अधिक चांगले दिसत आहे. न्यूयॉर्क मधील जेसनच्या सहाय्याने आता ही इमेज तयार झालेली आहे. नाही, ही इमेज तयार झाली नाही. सहसा मी गोष्ट विसरत नाही, परंतु रेकॉर्डिंग करताना मी नेहमी विसरते, कारण केवळ इमेज बनविण्यापेक्षा मला इतर खूप काही गोष्टींबद्दल विचार करावा लागतो. मी पुन्हा यास सेव्ह करायला विसरलेले. त्यास yegamystar.xcf रूपात सेव्ह करा. XCF मध्ये सर्व लेयरची माहिती समाविष्ट असते आणि मी वेबसाठी रिस्केलिंग बद्दलचे सर्व स्टफ कापणार आहे. तुम्हाला शो नोट्स मध्ये या फाईलची एक लिंक meetthegimp@org वर मिळेल. काही कमेंट द्यायची असल्यास कृपया ती द्यावी. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट तर्फे या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून
मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.